हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश हेगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल. जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असन, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल. क्लिअर? तर सर्क्युलेशन ऑफ ॲनिमल्समध्ये इथपर्यंत आपण आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल कंप्लीट करणार आहे टाइप्स ऑफ ब्लड वेस्क्युलर सिस्टम, कशा पद्धतीनं ब्लड वेस्क्युलर सिस्टम आहे, ओपन सर्क्युलेशन काय असते, क्लोज सर्क्युलेशन काय असते, ओव्हरऑल हा टॉपिक आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे? तर आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, बेसिकली रिस्पिरेशनचे जेवढेही पोर्शन आहेत ते सगळे पोर्शन मी कंप्लीट केलेले आहे आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. क्लिअर? तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या सगळ्या व्हिडिओ इन डिटेल्समध्ये केलेले आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही पहा. फक्त प्लेलिस्ट तयार करण्याची आहे. प्लेलिस्ट लवकरात लवकर तयार होऊन जाईल आणि प्लेलिस्ट तयार झाल्यानंतर सगळे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळून जाईल. क्लिअर? तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. ओके, काय करणार आहे? सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. चला मग पाहू आपण काय आहे त्याच्यामध्ये. बघा की सुरुवातीला एक सेंटेन्स दिलेलं आहे तुमच्या पुस्तकानं. बघा काय दिलेलं आहे की इन हायर ॲनिमल द सर्क्युलेशन इज कॅरी आउट बाय. बघा हायर ॲनिमलमध्ये काय म्हटलं आहे की सर्क्युलेशन इन कॅरी आउट बाय द स्पेशल फ्लुइड. त्याच्याकडे एक स्पेशल फ्लुइड प्रेझेंट राहते, ज्याला आपण काय म्हणतो ब्लड अँड लिम्फ असे म्हणतात. बेसिकली लिम्फ काय? इट इज अ कलरलेस फ्लुइड. ओके, ब्लड बेसिकली तुम्हाला ब्लड तर सगळ्यांना ब्लड अँड लिम्फ हे काय तुमचे एक महत्त्वाचे काय बेसिकली फ्लुइड्स आहेत, जे की काय करतात, सर्क्युलेशन होत असतात इन ॲनिमल्समध्ये. ओके, क्लिअर आहे? आता लिम्फ काय असते, काय असते, ओव्हरऑल गोष्टी आपल्याला इन डिटेलमध्ये समोर पाहायच्या. भरपूर काही लिम्फचा उल्लेख केला जाईल, ब्लडचा उल्लेख केला जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा आता जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये की इन हायर ॲनिमल सर्क्युलेट इन द कॅरी आउट बाय द स्पेशल फ्लुइड. त्याच्याकडे एक स्पेशल फ्लुइड आहे, ज्याला आपण काय म्हणतो ब्लड अँड लिम्फ असे म्हणतात. ओके, क्लिअर आहे सगळ्याला क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. तर आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये मेनली जे कव्हर करणे आहे ते आहे तुमचा टाइप्स ऑफ ब्लड वेस्क्युलर सिस्टम, की किती टाइपचं ब्लड वेस्क्युलर सिस्टम आहे, किती टाइपचे ब्लड वेस्क्युलर सिस्टम आपल्यामध्ये किंवा ॲनिमल्समध्ये पाहायला जातात, ते सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करणे आहे. किती टाइपचे आहे बघा, थेरी तर मी लिहून दिलेली आहे. आपण थोडंसं आपल्यासाठी मी इथं ओपन जागा ठेवत असतो, जेणेकरून काय होतं की सगळे पॉईंट पुस्तकातले तिथं कव्हर होऊन जातात, बट आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी पण थोडी जागा उरली पाहिजे. ठीक आहे? तर काय तुमचं सगळ्यात पहिलं जे आहे ते काय तुमचं ओपन सर्क्युलेशन आहे. काय तुमचं ओपन सर्क्युलेशन. क्लिअर? किती टाइपचे आहे ब्लड वेस्क्युलर सिस्टम? एक आहे तुमची ओपन सर्क्युलेशन आणि एक आहे तुमचं क्लोज सर्क्युलेशन. एक आहे तुमचं ओपन सर्क्युलेशन आणि एक आहे तुमचं क्लोज सर्क्युलेशन. क्लिअर? आता बघा ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन. आणि क्लोज सर्क्युलेशनची पुन्हा दोन टाइप्स पडतील. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. थोडं मी शिकवण्याची स्पीड थोडी कमी करतो, स्लो करतो, जेणेकरून काय तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे? क्लोज सर्क्युलेशनचे दोन टाइप्स. एक आहे तुमचा बघा सिंगल सर्क्युलेशन. काय आहे तुमचा सिंगल सर्क्युलेशन. काय आहे तुमचा सिंगल सर्क्युलेशन. आणि एक राहील तुमचा सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. काय आहे तुमचं सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. ठीक आहे? सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. ओके, आता बघा की ओव्हरऑल जो हा कॉन्सेप्ट आहे ना, मी 2 मिनिटात सांगून देतो काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर पॉईंट बाय पॉईंट तुमच्या जे पुस्तक आहे, बुक्स आहेत, त्याच्यानुसार आपण पाहणार आहे. तर ओपन सर्क्युलेशन म्हणजे बेसिकली काय? सर्क्युलेशन म्हणजे बेसिकली ट्रान्सपोर्टेट होणे. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस ब्लड जाते त्याला सर्क्युलेशन आपण म्हणतो. ठीक आहे? तर सर्क्युलेशन बघा काय ओपन सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय की याच्यामध्ये असे काही ऑर्गॅनिझम्स राहतील त्याच्याकडे ब्लड वेसल प्रेझेंट राहणार नाही, जे की ओपनली फ्लुइड काय करण त्याच्यामध्ये सर्क्युलेट करण. या टाइपच्या सर्क्युलेशनला आपण ओपन सर्क्युलेशन असे म्हणतात. ठीक आहे? नसन समजलं टेन्शन घेऊ नका, आपण 1 बाय 1 करणार आहे. त्यानंतर काय तुमचं क्लोज सर्क्युलेशन. क्लोज सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय? ज्याच्याकडे ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे? ब्लड वेसलच्या अंदरमध्ये ब्लड फ्लो होईल तशा टाइपच्या सर्क्युलेशनला आपण क्लोज सर्क्युलेशन असे म्हणतात. ठीक आहे? आणि त्याच्यामध्ये येईल तुमचा हा कॉन्सेप्ट राहते तुमचा सिंगल सर्क्युलेशन आणि एक राहते तुमचा डबल सर्क्युलेशन. तर बघा सिंगल सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय की ज्याच्यामध्ये ब्लड हार्ट थ्रू फक्त एकच वेळा जाईल, जे की डिऑक्सिजनेटेड जाणार. ओके, जे की डिऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त नाही, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण राहणार नाही, जास्त नाही. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनचं प्रमाण तर ब्लडमध्ये राहते. तर बेसिकली काय डिऑक्सिजनेटेड ब्लड त्याच्यामधून फ्लो होईल, तशाला आपण म्हणजे एकचदा फ्लो होईल त्याला म्हणतात सिंगल सर्क्युलेशन. आणि ज्यावेळेस ब्लड 2 वेळा फ्लो होईल, ऑक्सिजनेटेड ॲज वेल ॲज डिऑक्सिजनेटेड, तशा टाइपच्या सर्क्युलेशनला आपण डबल सर्क्युलेशन असे म्हणतात. ठीक आहे? तो ओव्हरऑल थोडंसं लक्षात आलं की काय आपल्याला याच्यामध्ये आहे तर. ठीक आहे? तर बघा आता की जे की ब्लड वस्क्युलर सिस्टम मध्ये सगळ्यात पहिला जो टाइप्स आहे तो आहे तुमचा ओपन सर्क्युलेशनचा. कशाचा? ओपन सर्क्युलेशन. ओके, तर आता ओपन सर्क्युलेशन मध्ये पाहू आपण काय आहे त्याच्यामध्ये. ओपन सर्क्युलेशन कशाला म्हणायचं
इन ॲनिमल हॅव्हिंग द ओपन सर्क्युलेशन थ्रू द बॉडी कॅव्हिटी थ्रू त्याच्यामध्ये काय केलं जाईल, म्हणजे ब्लड फ्लो केला जाईल. ओके, काय केलं जाईल, तुमचं ब्लड फ्लो केलं जाईल, त्याला आपण काय म्हणतो, हिमोसिल्स म्हणतात. काय म्हणतात, हिमोसिल्स. क्लिअर, हिमोसिल्स हा शब्द लक्षात ठेवा. काय म्हणतात तर बघा, पुन्हा काय म्हटलेलं आहे, इन ॲनिमल हॅव्हिंग द ओपन सर्क्युलेशन थ्रू द बॉडी कॅव्हिटी. म्हणजे काय की त्याच्यामधलं जे फ्लुइड्स आहे ते ओपनली बॉडी कॅव्हिटी थ्रू फ्लो होईल, ज्याला आपण हिमोसिल्स पण असे म्हणतात. ठीक आहे, इथं डायग्राम काढून दाखवतो मी तुम्हाला. काय तर डायग्रामॅटिकली पाहू ना आपण, त्याच्यासाठी तर मी खाली स्पेस ठेवलेली राहते. ठीक आहे, डायग्रामॅटिकली पाहू आपण ओपन सर्क्युलेशन कसं म्हणायचं. बघा, आता हा एक ऑर्गॅनिझम आहे, जे की तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम पण दिलेली आहे. हा ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यामध्ये जसं की आपण म्हणू शकतो की ब्लड वेसलच्या व्यतिरिक्त, म्हणजे याच्यामध्ये जे ब्लड फ्लू म्हणजे बेसिकली जे फ्लुइड राहील, जे सर्क्युलेटरी फ्लुइड राहील ते ओपनली जाणार आहे. काय जाणार आहे तुमचं, ओपनली म्हणजे नेमकं काय, जे की अंदर कोणाच्या अंदरमध्ये जात आहे ब्लड वेसलच्या, नाही, म्हणजे थ्रू द बॉडी कॅव्हिटी म्हणजे बेसिकली काय, खाली जागा. लक्षात येतपर्यंत, म्हणजे ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये खाली जागा राहते, आपल्या याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेशन आहे. जे ॲनिमल जसं की आर्थ्रोपोडा आहे, ज्याच्यामध्ये कॉक्रोच आहे, कॉक्रोचमध्ये काय राहते, जे खाली स्पेस राहते त्याच्या थ्रू ओपनली ब्लड काय करते, फ्लो करते, म्हणून त्याला ओपन सर्क्युलेशन असे म्हणतात. ठीक आहे, ज्याला हिमोसिल्स पण असे म्हणतात. हा वर्ड थोडासा लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट पाहू, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक प्लेस इन डायरेक्टली. बघा काय म्हटलेलं आहे, डायरेक्टली. एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक प्लेस इन द डायरेक्टली ब्लड अँड सेल ऑर टिश्यू. ठीक आहे, आता बघा की इथं कुठेतरी टिश्यू प्रेझेंट आहे, त्याचे सेल प्रेझेंट आहे. ओके, तर अशा पद्धतीने टिश्यू कुठेतरी सेल प्रेझेंट आहे. तर आता ओपनली आहे, तर डायरेक्टली काय येतात, ते कॉन्टॅक्टमध्ये येतात. जसं की आपण जर विचार केला तर आपल्यामध्ये ब्लड म्हणजे क्लोज सर्क्युलेशन आहे, किंवा आपण पहिले हे क्लिअर करून टाकू, ज्यावेळेस दोघांचे कंपॅरिझन येईल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. म्हणजे काय की हे जे फ्लुइड्स आहे, हे फ्लुइड्स या टिश्यूच्या किंवा सेलच्या काय येतात, तुमच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात. काय येतं, तुमच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणून काय म्हटलं, एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक प्लेस डायरेक्टली ब्लड अँड सेल ऑर टिश्यू ऑफ द बॉडी. क्लिअर, सेकंड पॉईंट क्लिअर झाला, डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये. त्याचं कारण काय की ओपन फ्लुइड आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, थर्ड काय म्हटलेलं आहे की ब्लड फ्लो विथ लो प्रेशर. काय म्हटलेलं आहे, लो प्रेशर अँड डज नॉट कंटेन द एनी रिस्पिरेटरी पिगमेंट. आता बघा काय म्हटलेलं आहे, ओपनली सर्क्युलेशन होईल तर त्याचं ब्लड प्रेशर कमी राहील, जे की तुमचं ब्लड प्रेशर म्हटल्यापेक्षा जे की फ्लुइड्स आहे त्याचं प्रेशर कमी राहील. म्हणून लक्षात ठेवा, ओपन सर्क्युलेशनमध्ये जे की प्रेशर राहते, याचं जे की प्रेशर आपण म्हणू शकतो, या फ्लुइडचं प्रेशर काय राहील, तुमचं लो राहील. काय राहील, तुमचं लो प्रेशर. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे, द लो प्रेशर अँड डज नॉट कंटेन द एनी रिस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन. म्हणजे काय म्हणू शकतो की हे कोणत्याच पद्धतीचे याच्यामध्ये पिगमेंट, जे की रिस्पिरेटरी पिगमेंट राहते, जे रिस्पिरेटरी पिगमेंट म्हणजे काय, हिमोग्लोबिन. क्लिअर, हिमोग्लोबिन काय करते, ट्रान्सपोर्टेशन ऑफ रिस्पिरेटरी गॅसेस, जसं की ऑक्सिजन नेणे, CO2 आणणे, या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्टेट करण्याचं काम कोणाचं आहे, हिमोग्लोबिनचं आहे. तर याच्याकडे कोणत्याच पद्धतीचे रिस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट नसतात. म्हणजे बेसिकली काय की हे रिस्पिरेटरी गॅसेस कॅरी पण करत नाही. ठीक आहे, हिमोग्लोबिन नाही तर रिस्पिरेटरी गॅसेस कॅरी करणारच नाहीत, ऑब्विसली गोष्ट आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला आर्थ्रोपोडा, ज्याच्यामध्ये काय तुमचं कॉक्रोच आहे. अजून पण एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहे, पण एवढे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही, जे की आर्थ्रोपोडा आहे, ज्याच्यामध्ये काय तुमचं कॉक्रोच, जे की कोणत्या सर्क्युलेशनने फॉलो करते, ओपन सर्क्युलेशनने फॉलो करते. ओके, मी तुमच्या पुस्तकामध्ये पॉईंट बाय पॉईंट काढलेले आहे, पूर्णतः थेरी मी लिहिलेली नाही आहे. क्लिअर झाली इथपर्यंत ओपन सर्क्युलेशन कशाला म्हणतात तर. ठीक आहे, तर मग चला, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा. बाकीचं आपण म्हणजे आता समोर चालू आपण. सेकंड आहे तुमचं क्लोज सर्क्युलेशन. ठीक आहे, बघा आता काय तुमचं क्लोज सर्क्युलेशन. बघा हे काय तुमचं क्लोज सर्क्युलेशन. आता क्लोज सर्क्युलेशन कशाला म्हणायचं, त्याचे 1 बाय 1 पॉईंट पाहू. बघा काय म्हटलेलं आहे की इन ऑल द वर्टिब्रेट्स. आता त्याच्यानंतर काय की जे की वर्टिब्रेट्स आहेत, जसं की हायरमध्ये काय मोलुस्का आहे, त्यानंतर ॲनेलिडा आहे, मोलुस्का ॲनेलिडा, त्यानंतर जेवढे बी हायर वर्टिब्रेट्स आहेत ते कशाला फॉलो करतात, बेसिकली क्लोज सर्क्युलेशनले फॉलो करतात. कशाले, क्लोज सर्क्युलेशन. म्हणजे काय की ब्लड फ्लो एखाद्या ब्लड वेसलच्या अंदरमध्ये होईल, क्लोज पद्धतीने होईल, ज्याला आपण काय म्हणतो क्लोज सर्क्युलेशन. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं की ब्लड सर्क्युलेट द ऑल ओव्हर द बॉडी. ते तर ऑब्विसली होत आहे, प्रत्येकामध्ये होते की ब्लड सर्क्युलेट होते, पूर्णतः बॉडीमध्ये सर्क्युलेट होते थ्रू अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. क्लिअर,
आता बघा इथं कंपॅरिझन करू आपण, जे की ओपन सर्क्युलेशन होतं त्याच्यामध्ये ओपनली फ्लुइड सर्क्युलेट होत होतं, बट जे की फॉलो करतात तुमच्या क्लोज सर्क्युलेशनले, कशाले तुमच्या क्लोज सर्क्युलेशनले, ते क्लोज सर्क्युलेशन म्हणजे बेसिकली काय की पूर्ण बॉडीमध्ये तर ब्लड फ्लो होते, बट बेसिकली कशाच्या अंदरमध्ये तुमच्या ब्लड वेसलच्या अंदरमध्ये. क्लिअर, त्याला आपण काय म्हणतो क्लोज सर्क्युलेशन. क्लोज म्हणजे एखाद्या अंदरमध्ये येतं ना त्याला क्लोज सर्क्युलेशन. जसं की आपण म्हणू शकतो की रूम आहे, रूममध्ये जर आपण पाणी सोडलं तर पाणी ओपनली चाललेलं आहे पूर्ण रूममध्ये, बट त्याच्यामध्ये जर आपण पाईप वगैरे टाकले तर काय होतं त्या पाईपच्या अंदरमध्ये म्हणजे क्लोजमध्ये. लक्षात ठेवा, तर हे काय झालं तुमचं क्लोज सर्क्युलेशन आणि हे झालं तुमचं ओपन सर्क्युलेशन. ओके, फक्त पूर्ण बॉडीमध्ये जर ब्लड जात असेल तर ते कशा थ्रू जाईल तुमच्या ब्लड वेसल थ्रू जाईल, ज्याला आपण काय म्हणतो क्लोज सर्क्युलेशन असे म्हणतात. सेकंड पॉईंट क्लिअर झाला. ओके, त्यानंतर काय म्हटलं की डज नॉट कम डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द टिश्यू. आता बघा की जसं की इथं काय होत होतं की डायरेक्ट कॉन्टॅक्ट, कारण की ओपनली आहे, ओपनली असल्या कारणानं डायरेक्टली जे फ्लुइड्स आहे ते कॉन्टॅक्टमध्ये येत होतं, एक तर सेलच्या एक तर टिश्यूच्या किंवा ऑर्गनच्या. क्लिअर, बट आपले जे क्लोज सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं की डज नॉट कम डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द टिश्यू ऑर सेल. लक्षात पर्यंत म्हणजे डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, कारण की हे काय तुमचं क्लोजमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करत आहे. लक्षात, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं की एक्सचेंज ऑफ मटेरियल बाय द इंटरमिडिएट फ्लुइड. त्याच्यामध्ये एक इंटरमिडिएट फ्लुइड आहे, मटेरियल ज्यावेळेस एक्सचेंज करते इंटरमिडिएट फ्लुइड, ज्याला आपण काय म्हणतो लिम्फ म्हणतो. लिम्फॅटिक सिस्टमचं एक स्पेशल लेक्चर राहील, तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की लिम्फ कशा पद्धतीने वर्क करते, कशा पद्धतीने त्याचं लिम्फॅटिक सिस्टमचं फ्लो होते, सर्क्युलेशन होते, पुन्हा हार्टमध्ये जाते, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की हाय प्रेशर. त्यानंतर बघा क्लोज सर्क्युलेशन मध्ये ब्लड मध्ये प्रेशर कसं राहते, हाय राहते. इकडे काय होतं तुमचं लो होतं, त्याचं कारण काय की ओपन सर्क्युलेशन आहे, ब्लड प्रेशर लो आहे. इकडे काय तुमचं ब्लड प्रेशर हाय आहे. अँड कंटेन द रिस्पिरेटरी पिगमेंट. इकडे रिस्पिरेटरी पिगमेंट नव्हते कशामध्ये तुमच्या ओपन सर्क्युलेशन मध्ये, बट क्लोज सर्क्युलेशन मध्ये काय तुमचं रिस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो हिमोग्लोबिन, जे की काय करते, कशासाठी रिस्पॉन्सिबल राहते, ट्रान्सपोर्टेशन ऑफ रिस्पिरेटरी गॅसेस. रिस्पिरेटरी गॅसेस कोणते असतात, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे O2 आणि CO2, जे की काय करते त्याच्यामध्ये पिगमेंट आहे, तर ब्लड त्याचं रिस्पिरेटरी जे पिगमेंट असलं रिस्पिरेटरी गॅसेस पण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करत असतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. आता बघा की ब्लड सर्क्युलेशन जे की तुम्हाला दिसते ना क्लोज सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशनचे किती टाइप्स आहेत, मग 2 टाइप्स आहेत. मी फर्स्टली चार्ट समजून सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. बघा सिंगल म्हणजे जे की क्लोज सर्क्युलेशन आहे, काय म्हटलेलं आहे तुमचं क्लोज सर्क्युलेशन, जे की तुमचं क्लोज सर्क्युलेशन आहे, याचे किती टाइप पडतात, 2 टाइप पडतात. एक आहे तुमचं सिंगल सर्क्युलेशन, काय पडते तुमचं सिंगल सर्क्युलेशन, काय पडते सिंगल सर्क्युलेशन. आणि सेकंड नंबर आहे तुमचं डबल सर्क्युलेशन, काय आहे तुमचं डबल सर्क्युलेशन. क्लिअर, सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. आता बघा सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय, आता क्लोज सर्क्युलेशन म्हणजे तर माहीत झालं की ब्लड वेसलच्या अंदरमध्ये ब्लड फ्लो होणार, आणि सेकंड आहे तुमचं सिंगल सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन, ज्याचे ते टाइप्स आहेत. आता बघा सिंगल सर्क्युलेशन कशाला म्हणायचं, मी डायरेक्टली डायग्राम काढतो, इथपर्यंत दिसून जाते तुम्हाला खालपर्यंत, म्हणजे डायग्राम काढल्यानंतर हां ठीक आहे, तर डायग्राम काढल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला सिंगल सर्क्युलेशन कशाला म्हणायचं. आता बघा की ब्लड फ्लो फक्त एक वेळा हार्टमधून जाईल. इथं मी डायग्राम काढतो, हा फॉर एक्झाम्पल काय तुमचा हार्ट आहे, हार्ट नंतर काय आहे की ठीक आहे, आणि हे काय तुमचे गिल्स आहेत, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे काय तुमचे गिल्स आहेत, आणि गिल्स नंतर आहे हे काय तुमची, ठीक आहे, गिल्स आहे, आणि गिल्स नंतर इथं म्हणू आपण हे काय तुमचे टिश्यू आहेत, काय तुमचे हे टिश्यू. क्लिअर, हे काय तुमचे टिश्यू, आणि टिश्यू नंतर काय पुन्हा आता हार्ट. आणि जनरली कशामध्ये पाहिल्या जातात, तुमच्या फिशेसमध्ये पाहिल्या जातात, कशामध्ये फिशमध्ये, ठीक आहे. सिंगल सर्क्युलेशन बघा होते काय, इथं डायग्राम बघा, काय हार्टनं काय केलं, ब्लड पंप केलं, ब्लड आता ऑक्सिजनेटेड आहे की डिऑक्सिजनेटेड आहे मी सांगतो तुम्हाला समोर. गिल्स बेसिकली काय काम करतात फिशमध्ये, गिल्स म्हणजे काय की जे की लंग सारखं काम करते. बेसिकली काय की ॲटमॉस्फिअर मधले जे की वॉटरमधले असो, ॲटमॉस्फिअर मधले वॉटरमधले जे ऑक्सिजन आहे ते कुठं येणार आपल्या ब्लडमध्ये. क्लिअर, तर बघा इथली ऑक्सिजन इथं काय झाली, मिक्स झाली, आणि हे कोणतं ब्लड झालं तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड, ज्याच्यामध्ये कशाची मात्रा जास्त आहे, ऑक्सिजनची मात्रा जास्त आहे. क्लिअर, ऑक्सिजनची मात्रा जास्त आहे, आणि हे कुठे जाईल तुमच्या डायरेक्टली टिश्यूकडे जाईल, कुठे जाईल तुमच्या टिश्यूकडे. आणि टिश्यू काय करण याला यूज करण या ऑक्सिजनेटेड ब्लडले, आणि ऑक्सिजनेटेड ब्लडले टिश्यूने यूज केलं तर त्यानंतर काय होईल तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड होईल. काय होईल तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे नेमकं काय, याच्यामध्ये कशाची मात्रा कमी आहे, तुमच्या ऑक्सिजनची मात्रा कमी आहे, आणि हे कुठे जाईल तुमच्या हार्टकडे. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा कुठे पाठवलं जाईल तुमच्या गिल्सकडे. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे की हार्टमध्ये ब्लड किती वेळा गेलं, फक्त 1 वेळा. क्लिअर, म्हणून काय म्हणतात बघा एकच वेळा गेलं, त्यानंतर पुन्हा गिल्सकडून टिश्यू, म्हणजे बेसिकली काय जे की डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे एकच वेळा हार्टमध्ये गेलं, ज्याला आपण काय म्हणतो सिंगल सर्क्युलेशन असे म्हणतात. क्लिअर,
क्लिअर झालं. याच्या व्यतिरिक्त काय तुमचं डबल सर्क्युलेशन, म्हणजे याची उलट तुम्हाला लक्षात आलं असेल की हार्टमध्ये किती वेळा ब्लड जाईल, 2 वेळा ऑक्सिजनेटेड ॲज वेल ॲज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे, दोन्ही वेळा काय जाईल तुमचं ब्लड जाईल. आता याची डायग्राम काढून देतो मी तुम्हाला डबल सर्क्युलेशनची, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुम्हाला. ओके, तुमच्या पुस्तकाची मिळती जुळती डायग्राम काढू आपण ज्याच्यामध्ये, ठीक आहे, अशा पद्धतीने डायग्राम आहे ज्याच्यामध्ये किती चेंबर राहतात आपल्या हार्टमध्ये, 4 चेंबर राहतात. ओके, आणि 4 चेंबर्समध्ये बघा वरचे काय राहतात तुमचे आर्ट्रियम, जे की काय राहील तुमचा, बघा एक वेळा मी चेक करून घेतो. चला ठीक आहे, काय राहील तुमचा राईट आर्ट्रियम, इथं काय राहील तुमचा राईट आर्ट्रियम राहील, हे काय राहील तुमची लेफ्ट काय राहील तुमचा राईट आर्ट्रियम, त्यानंतर काय तुमचा लेफ्ट आर्ट्रियम, त्यानंतर काय राहील तुमचं राईट वेंट्रिकल आणि काय राहील तुमचं लेफ्ट वेंट्रिकल. क्लिअर, हे झाले आपले 4 चेंबर, जे की डायग्राम पाहून घ्या, बरेचदा तुमच्या एक्झाममध्ये येऊन जाते, म्हणून लक्षात ठेवा की हे डायग्राम व्यवस्थित थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा काय दिलेलं आहे याच्यामध्ये, इथं काय राहील तुमचे फॉर एक्झाम्पल इथं काय प्रेझेंट आहे तुमची लंग्स प्रेझेंट आहे, लंगच्या वरती काय राहील तुमची पल्मनरी व्हेन्स राहील, काय प्रेझेंट राहील तुमची पल्मनरी व्हेन्स. क्लिअर, तर हे पल्मनरी व्हेन्स कुठे जाईल तुमच्या राईट आर्ट्रियम मध्ये, सांगतो मी तुम्हाला, पहिले आपण डायग्राम काढून टाकू. पल्मनरी व्हेन्स, त्यानंतर काय जाईल इथून जे ब्लड बाहेर केलं जाईल, जे की बाहेर कोणा थ्रू केलं जाईल, एवॉर्टा थ्रू. ठीक आहे, इथपर्यंत दिसत आहे तुम्हाला, इकडलं दिसत आहे, क्लिअर दिसत आहे. ठीक आहे, कुठे जाईल तुमच्या एवॉर्टाकडे. ठीक आहे, दिसत आहे तुमचं एवॉर्टा थ्रू कुठे जाईल तुमच्या सेलकडे जाईल, तुमच्या टिश्यू वगैरे दिलं असेल किंवा टिश्यू किंवा तिथे दिलं असेल तुमचं सेल, कुठे जाईल तुमच्या सेलकडे, आणि सेलकडे यूज केल्यानंतर कुठे जाईल तुमच्या, बघा सेलकडे यूज केल्यानंतर काय जाईल तुमचं सुपिरियर आणि इन्फेरियर वेना कॅवाकडे. ठीक आहे, सुपिरियर इन्फेरियर वेना कॅवा, जे की कुठे आणेल तुमच्या राईट आर्ट्रियम मध्ये. ठीक आहे, आणि राईट आर्ट्रियम मधलं जे ब्लड राहील ते राहील तुमचं, जे की पल्मनरी आर्टरी थ्रू कुठे पोहोचलं जाईल तुमच्या लंग्सकडे. हे डायग्राम लक्षात ठेवा. आता बघा होत काय पल्मनरी आर्टरी. ठीक आहे, इथं काय प्रेझेंट आहे तुमचं लंग प्रेझेंट आहे. ठीक आहे, लंग्समध्ये काय होईल ज्यावेळेस ब्लड जाईल तर लंग्समध्ये काय होते, ऑक्सिजनेटेड होते. ऑब्व्हियसली गोष्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड काय होईल, ऑक्सिजन. त्यानंतर कुठे जाईल तुमच्या पल्मनरी व्हेनकडे, आणि पल्मनरी व्हेन थ्रू कुठे जाईल तुमच्या लेफ्ट आर्ट्रियम मध्ये, लेफ्ट आर्ट्रियम थ्रू कुठे जाईल तुमच्या लेफ्ट वेंट्रिकलकडे, आणि लेफ्ट वेंट्रिकल कडून जाईल तुमच्या एवॉर्टा थ्रू काय केलं जाईल, बायोलेटर टाकला जाईल ब्लड. ठीक आहे, हार्टचा जो वरचा पोर्शन राहतो एवॉर्टा राहतो. इन डिटेलमध्ये पाहणार आपण सगळ्या गोष्टी. एवॉर्टा थ्रू कुठे जाईल तुमच्या पूर्ण बॉडीच्या सेलकडे, टिश्यूकडे पाठवलं जाईल. त्यानंतर काय तुमचं बेसिकली जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे सेलनं यूज केलं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड सुपिरियर आणि इन्फेरियर वेना कॅवा थ्रू तुमच्या ब्लडमध्ये एंटर करून, जे की राईट आर्ट्रियम मध्ये, राईट आर्ट्रियम थ्रू कुठे जाईल तुमच्या राईट वेंट्रिकल, आणि राईट वेंट्रिकल थ्रू कुठे जाईल तुमच्या पल्मनरी आर्टरी. बघा इथं पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी व्हेनचं मेकॅनिझम मी सांगितलेलं आहे तुम्हाला की उलट होऊन जाईल, जे की पल्मनरी जे मेकॅनिझम उलट होते ते मेकॅनिझम आपण पूर्णतः बॉडीमध्ये जे की व्हेन्स आहेत ते काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येण्याचं काम करते, आणि आर्टरी काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड नेण्याचं काम करते. तर ते मेकॅनिझम उलट आहे जे हार्टमध्ये ज्यावेळेस मी कम्प्लिटली शिकवणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी आर्टरी थ्रू कुठे जाईल तुमच्या डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे जाईल, आणि लंग्समध्ये पुन्हा ऑक्सिजनेटेड होईल. क्लिअर. आता बघा की इथं ट्विस्ट काय, सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट काय, कॉन्सेप्ट पाहून घ्या काय की ब्लड जे आहे ना 2 वेळा याच्यामध्ये गेलं, कुठं हार्टमध्ये, एक तर वेळा ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं, एक काय गेलं तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं. अलग लक्ष येतपर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड पण हार्टमध्ये गेलं आणि डिऑक्सिजनेटेड, म्हणजे ब्लड किती वेळा हार्टमध्ये गेलं, 2 वेळा. लंग्समधून ऑक्सिजनेटेड होताना पण गेलं, आणि टिश्यूमधून ज्यावेळेस डिऑक्सिजनेटेड त्यावेळेस पण हार्टमध्ये 2 वेळा ब्लड फ्लो झालं, म्हणून या टर्मले काय म्हणतात, डबल सर्क्युलेशन असे म्हणतात. लक्षात. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय की ब्लड जे की हार्टमध्ये एकचदा ट्रॅव्हल करत त्याला आपण म्हणतो सिंगल सर्क्युलेशन, आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय, जे हार्टमध्ये 2 वेळा ब्लड फ्लो होणार याला डबल सर्क्युलेशन असे म्हणतात. ओके, क्लिअर झालं. तर हा झाला ओव्हरऑल कॉन्सेप्ट ऑफ द बेसिकली टाइप्स ऑफ ब्लड वस्क्युलर सिस्टम जे की सर्क्युलेशन इन ॲनिमल्स मध्ये आहे. अलग लक्षात येतपर्यंत ठीक आहे. जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा, जर तुम्हाला समजलं असेल तरी पण कमेंट्स करा, आणि हा ज्याला जरूरत आहे त्याला नक्की तुम्ही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.